मित्रांनो, वर्तुळ नावाचं प्रकरण आपलं सुरू आहे. वर्तुळ प्रकरणामध्ये सराव संच 3.1 आपला पूर्ण झालेला आहे आणि आज आपण सराव संच 3.2 ला सुरुवात करणार आहोत. त्याच्यातली काही सुरुवातीची 3 उदाहरणं सुद्धा आपली झालेली आहेत. मग आपण चौथ्या उदाहरणापासून पुढे घेणार आहोत. लक्षात ठेवा. बघा, चौथं उदाहरण या ठिकाणी काय सांगते मी वाचतोय. पहिल्यांदा उदाहरण समजून घ्या आणि मग नंतर ते लिहायचं कसं ते आपण या ठिकाणी बघा. चौथं आकृतीमध्ये केंद्र पी आणि क्यू असलेली दोन वर्तुळे आहेत. पी आणि क्यू केंद्र असलेली दोन वर्तुळे आपल्या डोळ्याला दिसत आहेत. ओके, असलेली वर्तुळे परस्परांना बिंदू आर मध्ये स्पर्श करतात. आर नावाचा बिंदू आहे. या ठिकाणी बाहेरून स्पर्श करणारी वर्तुळे आहेत. बघा, आर बिंदू जवळ दोन्ही वर्तुळे एकमेकांना स्पर्श केले यांना बाह्यस्पर्शी वर्तुळे असं म्हणतात. लक्षात घ्या, स्पर्श करतात. त्याच्या पुढे या बिंदू आर मधून जाणारी रेषा त्या वर्तुळांना अनुक्रमे बिंदू ए आणि बी मध्ये छेदते. मग आर मधून जाणारी ही रेषा तिरपी रेषा दिसते तुम्हाला. ही तिरपी रेषा अलीकडच्या वर्तुळाला ए मध्ये छेदते आणि पलीकडच्या मोठ्या वर्तुळाला बी मध्ये छेदते. ओके, हे कळलं. त्याच्यानंतर त्यांनी सिद्ध करायला काय सांगितलं. रेख ए बी समांतर रेख बी क्यू. एपी आणि बी क्यू हे दोन रेषाखंड समांतर आहेत हे सिद्ध करायला सांगितलं. हे पहिलं आहे. याच्या आधी बघा, आता हे सिद्ध कसं करायचं पहिल्यांदा लक्षात घ्या. आकृती एकदा समजली तुम्हाला की सिद्धता लिहिणं खूप सोपं आहे. बाळांनो, अलीकडचं वर्तुळ आणि पलीकडच्या वर्तुळामध्ये दोन त्रिकोण दिसतात तुम्हाला. या ठिकाणी एक त्रिकोण आणि ह्या एक ठिकाणी एक त्रिकोण. मग हा त्रिकोण जर मला वाचायचा असेल तर हा त्रिकोण वाचताना मी इथून केंद्रापासून सुरुवात करणार. पी ए आर इथला त्रिकोण. ह्या त्रिकोणाला वाचायचं तर मी केंद्रापासून सुरुवात करणार. क्यू बी आर. ओके, लक्षात आलं. दोन त्रिकोणांचं वाचन कसं करायचं दोन्ही वर्तुळातलं. चला, आता ह्या त्रिकोणाचा थोडासा आपण विचार करणार आहोत. या त्रिकोणामध्ये मी तुम्हाला असं म्हटलं बाळांनो, एपी ची लांबी आणि पी आर ची लांबी सारखी आहे. काय कारण असेल बरं दोन्हींची लांबी सारखं असण्याचं. बघा, पी ए आर ह्या त्रिकोणामध्ये ही जी पीए ची जेवढी लांबी आहे किंवा एपी किंवा पीए जेवढा आहे तेवढाच तुमचा पी आर सुद्धा आहे. याचं कारण काय आहे. त्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्यात ह्या वर्तुळाची त्रिज्या इथे सारखी इथे सारखी, इथं घ्या कुठेही घ्या, वर्तुळाच्या त्रिज्यात. म्हणजे याचा अर्थ काय झाला तुमचा, ही बाजू आणि ही बाजू सारखी झाली. राईट. मग त्रिकोणाच्या दोन बाजू जर समान असतील तर त्या त्रिकोणाला काय म्हणतात बरं बाळांनो. यस, समद्विभुज त्रिकोण असं म्हणतात. यस, मग दोन बाजू समान असलेला त्रिकोण म्हणजे समद्विभुज त्रिकोण. मग समद्विभुज त्रिकोणाचा गुणधर्म तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. काय गुणधर्म आहे. ज्या बाजू एकरूप असतात त्या त्रिकोणाच्या, ज्या दोन समान बाजू एकरूप असतात त्या बाजूंच्या समोरचे कोण सुद्धा एकरूप असतात. हे प्रमेय आपण सिद्ध केलं. म्हणजे कोणतं बाळांनो. बघा, आता ही तुमची पी आर बाजू आहे. पी आर बाजूच्या समोरचा हा कोण इथे आहे तुमचा. राईट. त्याच्यानंतर एपी किंवा पीए बाजू आहे. हिच्या समोरचा कोणता कोण आहे हा. म्हणजे हे दोन कोण सुद्धा एकरूप झाले. एकरूप बाजूंसमोरील कोण एकरूप असतात हे समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेय आहे. लक्षात ठेवायचं. ओके, मग हे समजलं तुम्हाला. चला, आता इकडे येऊया. इकडे सुद्धा तीच कंडिशन आहे. त्रिकोण क्यू बी आर ह्या त्रिकोणात सुद्धा दोन बाजू सारख्या आहेत. बरं, कोणत्या कोणत्या. बघा, ही बाजू तुमची क्यू आर नावाची बाजू, त्याच्यानंतर बी क्यू किंवा क्यू बी नावाची बाजू. ह्या दोन बाजू सुद्धा सारख्या. याचं पण कारण तेच. कोणतं कारण बरं सारखं असण्याचं सांगा बरं. करा बरं गेस कोणतं कारण. यस, त्या सुद्धा एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, ह्या मोठ्या वर्तुळाच्या त्रिज्या असल्यामुळे हे अंतर इथं घ्या कुठंही घ्या, वर्तुळाच्या त्रिज्या ह्या समान लांबीच्या असतात. म्हणून ह्या त्रिकोणाची ही बाजू एकरूप, ह्या त्रिकोणाची एकरूप क्यूबी बाजू. मग जर दोन बाजू समान असतील तर तो सुद्धा समद्विभुज त्रिकोण आहे. मग समद्विभुज त्रिकोणाचा गुणधर्म काय आहे. मग त्याच्या एकरूप बाजू समोरील कोण एकरूप. मग आता कोणत्या बाजू समोरील कोण. चला, आता ही क्यूबी नावाची बाजू आहे. क्यूबीच्या समोर या तिचा हा इकडचा कोण. राईट. त्याच्यानंतर ही क्यू आर नावाची बाजू, तिचा हा कोण. हे दोन्ही कोण एकरूप झाले. कळालं तुम्हाला. मग आता हे दोन्ही कोण एकरूप झाले ह्या त्रिकोणाचे, हे दोन्ही कोण एकरूप झाले ह्या त्रिकोणाचे. आता अतिशय महत्वाचा गुणधर्म बघा. आता ह्या दोन रेषा, ही रेषा अशी गेली, ही रेषा अशी गेली, हे इथं तयार झालेले दोन्ही कोण बघा. इकडे डबल रेने दाखवलेला हा कोण आणि इकडचा, हे दोन्ही विरुद्ध कोण आहेत. काय ते विरुद्ध कोण. मग विरुद्ध कोण कसे असतात एकरूप असतात. लक्षात घ्या.
काय असतात, विरुद्ध कोण एकरूप असतात. मग हा कोण आणि हा कोण सुद्धा एकरूप आहे. मग आता तुमच्या लक्षात आला असेल, हा कोण याच्याशी एकरूप समद्विभुज त्रिकोणामुळं, हा कोण याच्याशी एकरूप समद्विभुज त्रिकोणामुळं, हे दोन्ही कोण एकमेकांशी एकरूप विरुद्ध असल्यामुळं, मग जर हे दोन्ही एकमेकांशी एकरूप असतील तर याचा अर्थ हा कोण याच्याशी एकरूप, हा कोण याच्याशी एकरूप आणि हा कोण याच्याशी एकरूप, म्हणजे हा कोण आणि हा कोण सुद्धा कसा असला पाहिजे, एकरूप असला पाहिजे. कळतंय माझं बोलणं? म्हणजे ह्या टोकाला असलेला कोण याच्याशी एकरूप आहे समद्विभुजमुळं, हा याच्याशी एकरूप आहे विरुद्धमुळं, आणि हा याच्याशी एकरूप आहे समद्विभुज त्रिकोणामुळं. म्हणजे याचा अर्थ ए पाशी असलेला कोण आणि बी पाशी असलेला कोण सुद्धा एकरूप आहेत. मग हे दोन कोण एकरूप जर असतील तर हे कोणत्या प्रकारचे कोण दिसतात बघा बरं तुम्ही. बघा या ठिकाणी एक छेदिका सारखी छेदिका दिसते. छेदिकेच्या ह्या अंगास इथं असलेला हा कोण, छेदिकेच्या पलीकडच्या अंगास हा तिरपा असलेला, एकमेकांच्या तिरकस कोण दिसत आहेत तुम्हाला. आणि असे तिरकस कोण जर असतील छेदिकेच्या एकमेकाच्या अंगास दोन्ही बाजूस, तर त्या कोणांना काय म्हणतो आपण, व्युत्क्रम कोण असं म्हणतो. म्हणजेच याचा अर्थ हा ह्या ठिकाणी असलेला ए कोण आणि बी कोण एकरूप आहेत, ते व्युत्क्रम कोण आहेत. आणि व्युत्क्रम कोण जर एकरूप असतील, व्युत्क्रम कोणांची जोडी जर एकरूप असेल तर 100% ह्या दोन रेषा, एपी नावाची रेषा आणि बीक्यू नावाची रेषा समांतर रेषा असल्या पाहिजेत. कारण का माहितीये तुम्हाला, दोन समांतर रेषांना जर एका छेदिकेने छेदलं तर व्युत्क्रम कोण एकरूप असतात. आणि जर व्युत्क्रम कोण एकरूप असतील तर 100% त्या दोन रेषा कशा असतात, समांतर असतात. तो व्युत्क्रम कोण कसोटीचा व्यत्यास आपण बघितलेला आहे. त्या गुणधर्मानुसार रेषा एपी समांतर रेषा बीक्यू असं आपल्या ह्या ठिकाणी सिद्ध होतं. तोंडी सांगितलं मी तुम्हाला, हा समद्विभुज त्रिकोण, याची बाजू याच्याशी एकरूप म्हणून हे दोन्ही कोण एकरूप. हा समद्विभुज त्रिकोण, याची बाजू याच्याशी एकरूप म्हणून हे दोन्ही कोण एकरूप. हे दोन्ही कोण एकरूप झाले, पण हा विरुद्ध असल्यामुळे एकरूप झाला. मग हा याच्याशी एकरूप, हा विरुद्ध याच्याशी एकरूप, आणि हा समद्विभुजमुळे हा याच्याशी एकरूप. तर डेफिनेटली हे दोन कोण एकरूप झाले. हे दोन्ही कोण एकरूप झाले, पण हे दोन्ही कोण व्युत्क्रम कोण आहेत. मग व्युत्क्रम कोण जर एकरूप असतील तर ह्या दोन्ही रेषा समांतर असतात. किती सिंपल आहे. आता हे सगळं डोक्यात ठेवलं तुम्ही, तेच लिहिताना आपण ह्या ठिकाणी लिहूया. चला आता मी हा त्रिकोण विचारात घेणार, छोटा त्रिकोण पीएआर. बघा पीएआर, इकडचा त्रिकोण क्यूबीआर, जसं वाचलं त्या पद्धतीने. ह्या दोन त्रिकोणांमध्ये बघा रेख पीए आणि पीआर एकरूप, रेख पीए आणि पीआर एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. इकडे आता क्यू बी आणि क्यू आर, हे बघा क्यू बी आणि क्यू आर एकाच वर्तुळाच्या त्रिज्या सांगून झालं. मग याचा अर्थ काय झालं, याच्या समोरचा हा कोण आणि हा कोण. मग आता ह्या कोणाचं वाचन करायचं आपल्याला, ह्या कोणाचं, हे दोन्ही एकरूप आहेत ना. आता ह्या कोणाचं वाचन करताना आपण 3 अक्षरी वाचन जर करायचं तर इथून सुरुवात करावी लागेल. पीएआर, बघा पीएआर एकरूप. आता ह्या कोणाचं वाचन करायचं मला, तर 3 अक्षरी वाचन करायचं तर पीआरए, हे बघा पीआरए, राईट. त्याच्यानंतर इथं वाचन करायचं आता तुमचा क्यूबीआर. बघा हा कोण वाचायचा असेल तर क्यूबीआर, आणि हा जर वाचायचा असेल तर क्यूआरबी. कारण काय, ते बाजू एकरूप म्हणून ते कोण एकरूप म्हणून. हे काय झाले तुमचे समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयाचा उपयोग करून आपण हे असं दाखवलं. मग आता पुढे काय झालं, हा कोण आणि हा कोण एकरूप सांगितला मी, कारण ते विरुद्ध कोण ते बघा इथे लिहिले पीआरए हा कोण, आणि हा वाचायचा असेल तर क्यूआरबी हा कोण, एकमेकांचे विरुद्ध कोण ते बघा. कारण नंबर 2. मग आता 1 आणि 2 वरून हे दोन कोण एकरूप म्हणून हा कोण आणि हा कोण एकरूप. मग हा वाचला बघा कसा वाचला, खाली पीएआर एकरूप कोणता, हा वाचायचा क्यूबीआर, हे बघा क्यूबीआर. कशावरून घेतलं, 1 आणि 2 चा आपण यूज केला, त्याच्यावरून आपण हे दाखवलं. मग आता नुसता हा कोण पीएआर इथपर्यंत नाही वाचायचा, मग हा असा वाचायचा बरं का, वाचायचा हा ऍक्च्युअली तुम्हाला. मग कसं 3 अक्षरी वाचन इथून स्टार्ट करायचं, पीएआर पर्यंत आणि डायरेक्ट बी पर्यंत जाऊन द्यायचं. पीएबी इथपर्यंत यायच्या आधी पुढे गेलो आपण थोडंसं वाचताना, मग तेच लिहिलं खाली बघा पीएबी एकरूप. आता हा वाचताना आपण कसं वाचत होतो, क्यूबीआर इथं नाही वाचायचं, डायरेक्ट इथपर्यंत यायचं क्यूबीआर, हे बघा क्यूबीआर. दोन्ही कोण कसे झाले तुमचे, एकरूप झाले. मग हे दोन कोण एकरूप केव्हा होतील, जेव्हा रेषा एबी आणि बीक्यू समांतर असतील तेव्हा. कारण ते दोन्ही कोण कोणते तुमचे व्युत्क्रम कोण कसोटीनुसार आपण ते रेषा एकरूप दाखवल्या. त्याच्यातला पहिला भाग आताशी आपला काय झाला, सिद्ध झाला. आपण दुसऱ्या भागाकडे जाणार, त्याआधी व्यवस्थित लिहून द्या. ओके मित्रांनो, बघा पहिलं 1 नंबरचं सिद्ध केलं आपण.
आत्ताच लिहून झालेला आहे. 2 नंबरचा आपल्याला आता या ठिकाणी लिहायचा आहे. प्रश्न तोच आहे, त्याचा आता दुसरा आकडा, त्याच्यानंतर खाली तिसरा आकडा आपण या ठिकाणी सिद्ध करणार. मग आता दुसरा आकडा काय सिद्ध करायचा बघा. पीएआर कुठं आहे? पीएआर हे बघा, एपीआर हा त्रिकोण, नंतर हा त्रिकोण बीक्यूआर बघा, एपीआर आणि दुसरा कोणता घ्यायचा? बीक्यूआर किंवा आरक्यूबी. हे दोन्ही त्रिकोण आपल्याला या ठिकाणी समरूप दाखवायला सांगितले. मग हे दोन त्रिकोण समरूप दाखवायच्या आधी एक लक्षात घ्या तुम्ही, आता ह्या त्रिकोणाचा आणि ह्या त्रिकोणामध्ये सारखेपण काय आहे लक्षात घ्या. ह्या त्रिकोणाचे हा कोण, तर पलीकडच्या त्रिकोणाचा हा कोण. का सारखे? दोन्ही विरुद्ध कोण आहेत, आता सांगून झालेलं आहे तुमचं. हे दोन्ही कोण विरुद्ध आहे. त्याच्यानंतर इथं असलेला हा कोण आणि इथं असलेला हा कोण, हे दोन्ही कोण सुद्धा सारखे आहेत. आताच सांगितलं व्युत्क्रम कोण कसोटीनुसार खाली 3 नंबरचं समीकरण बघा आता तुम्ही लिहिलेलं आहे. हा कोण आणि हा कोण एकरूप आहे, हा कोण आणि हा कोण एकरूप आहे. याचा अर्थ हे दोन त्रिकोण कोको कसोटीनुसार समरूप आहेत. इतकं सोपं आहे सांगायला. पहा, इथला कोण याच्याशी एकरूप, विरुद्ध कोण इथला कोण एकरूप. ते ऑलरेडी सिद्ध केलं आताच व्युत्क्रम कोण कसोटीनुसार. हे दोन कोण एकरूप. मग ह्या त्रिकोणाचे हे दोन कोण आणि ह्या त्रिकोणाचे हे दोन कोण जर एकरूप असतील तर हे दोन त्रिकोण समरूप असतात. समरूपतेची कोको कसोटी आपण या ठिकाणी वापरणार आहोत. जे मी सांगितलं आता शब्दात ते आपण आता लिहितोय बघा. कसं लिहितो? त्रिकोण एपीआर व त्रिकोण हा खालचा इकडचा त्रिकोण बीक्यूआर. जेव्हा इथून सुरुवात केली ना, एपीआर वरचा घेतला बिंदू, नंतर केंद्रबिंदू हा घेतला, तसंच हा बिंदू घ्या केंद्रबिंदू आणि हा घ्या, म्हणजे बीक्यूआर अशी दोन्ही नावं लिहिली. चला आता मी सांगितलं हा आणि हा विरुद्ध आहे. मग हा वाचायचा मला, तो वाचताना मी इथून स्टार्ट केली बघा. PRA म्हणजे हा कोण, तसं मला हा वाचायचा. इथून सुरुवात करायची. QRB म्हणजे हे दोन्ही एक सारखे, त्याचं कारण विरुद्ध कोण. ओके. त्याच्यानंतर हा कोण PAR नंतर हा वाचायचा. हा कोण QBR. कारण काय? 3 नंबर आता जे सांगितलं व्युत्क्रम कोण मध्ये आपण 3 नंबरचं जे समीकरण होतं त्या समीकरणाचा आपण आधार घेतला. मग दोन कोण आहेत बघा. कोको कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण जसेच तसे लिहिले व वजनाचा शब्द काढून समरूपते टाकली. मग त्रिकोण एपीआर समरूप त्रिकोण बीक्यूआर. कुठली कसोटी वापरली? समरूपतेची कोको कसोटी. 3 कोण घ्यायची गरज नाही. 2 कोण मिळाले तरी ते त्रिकोण समरूप असतात. उरलेला तिसरा त्रिकोण येतोच. आणि म्हणून समरूपतेच्या कोको कसोटीनुसार दोन्ही त्रिकोण कसे झाले? तुमचे समरूप झाले. अतिशय 3 ते 4 स्टेप मध्ये त्याचं उत्तर होतं. व्यवस्थित लिहून घ्या. आणि आता आपण तिसऱ्याकडे जाणार आहोत. पहिल्यांदा हे लिहून घ्या. ओके मित्रांनो, चला आता याच्यात काय दिलं बघा. तिसऱ्यामध्ये कोण PAR चे माप 35 अंश, म्हणजे PAR हा 35 अंशाचा आहे की नाही. हा 35 अंशाचा, तर हा सुद्धा तुमचा 35 अंशाचा होईल. दोन्ही सारखेच केले 35 अंशाचा. तर मग आता हा उरलेला किती असेल? त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज किती असते? 180. त्याच्यापैकी हा 35 हा 35 झाले तुमचे 70 गेले. राहिला आता एक कोण. मग एक कोण किती अंशाचा असला पाहिजे? 100% 110. बघा 35 70 झाले. 70 आणि 110 किती झाले? 180. कळालं तुम्हाला? मग हे दोन कोण, हा कोण ह्या कोणाचं माप दिलं, त्याच्यावरून ह्या कोणाचं माप लिहिलं, कारण ते दोन्ही एकरूप आहेत. मग 35 70 झाले. आता उरलेला पी पाशी असलेला कोण आपल्याला जर विचारला तर तो कम्प्लीट 110 येईल, कारण तिन्ही मिळून 180 व्हायला पाहिजे. ओके. त्याच्यानंतर बाळांनो हा 35 तर इकडचं तुमचं 35चा होईल. नाही, हा 35 झाला तर याच्या इतकाच हा बी 35चा आहे. 35 हे 70 झाले. हे 70 झाले तर 100% हा बी कितीचा असला पाहिजे? 110. आणि तुम्हाला विचारलं कोणतं बघा. PAR चे माप काढा, झाल्यानंतर RQB चे माप काढा. RQB म्हणजे ह्या कोणाचं माप तुम्हाला या ठिकाणी शोधायला सांगितलं. ओके. आता मी हे जे तोंडी सांगितलं ना, हे आपण कसं लिहितो या ठिकाणी बघा. जेव्हा तुम्हाला PAR सांगितला, PAR 35 सांगितला, तर मग हा सुद्धा 35. मग हा वाचायचा असेल तर PRA कोण PRA हा सुद्धा किती अंशाचा होईल तुमचा? 35 अंशाचा.
राईट. मग हा 35 अंशाचा डेफिनेटली, तर हा तुमचा हा किती अंशाचा होईल कोणता, तर अजून म्हणून कोण APR बरोबर किती अंशाचा यायला पाहिजे, 110. लक्षात घ्या 35, 35, 70 आणि हे 110, तरच हे तिन्ही मिळून 180 होतील. राईट. मग हा तुमचा 110 आला. परंतु आताच आपण सिद्ध केलेलं होतं हे दोन्ही त्रिकोण कसे तुमचे समरूप आहेत. मग कोणते कोणते त्रिकोण समरूप आहेत, त्रिकोण APR समरूप त्रिकोण, समरूप त्रिकोण कोणता, APR नंतर BQR, त्रिकोण BQR हे असं आपण आता लिहिलं. मग हे दोन्ही त्रिकोण समरूप असतील तर हा कोण आणि हा कोण सुद्धा तुमचा कसा असेल, एकरूप असेल. आणि म्हणून कोणता लिहू शकतात, कोण हा इथला जर वाचायचा झाला कोणता, हा वाचलात वाचा तुम्ही, APR एकरूप कोण, हा वाचायचा QBR, कोण QBR. आणि तुम्हाला नेमकं कोणत्या कोणाचं माप विचारलं, RQB म्हणजेच काय, RQB नाही का, QBR म्हणजेच काय, RQB. मग RQB चं माप याच्या इतकंच येईल, म्हणजेच RQB म्हणजेच कोणता कोण, कोण PAR आणि APR म्हणायला पाहिजे, सॉरी APR. आणि याचं APR चं माप किती टाकलं तुमचं, 110 अंश, 110 अंश. आणि हा तुमचा कोणता कोण आहे, RQB. ओके. अशा पद्धतीने याचं माप 110 अंश काढायचा. अतिशय सोपा भाग होता, व्यवस्थित लिहून घ्या. आता मी ह्या आकृतीत केलेल्या खुणा आहेत तुमच्याही लक्षात येऊन जातील. सराव संच 3.2 मधलं शेवटचं उदाहरण, 5 उदाहरण. आकृतीमध्ये केंद्र A व B असणारी वर्तुळे, केंद्र A व B असणारी वर्तुळे परस्परांना बिंदू E मध्ये, बघा दोन्ही वर्तुळे E ह्या बिंदूमध्ये स्पर्श करताना दिसतात. रेषा L ही त्यांची काय आहे, सामायिक स्पर्शिका. ह्या सीडीला L नाव दिलेलं आहे, स्पर्शिका आहे त्यांची सामायिक. आणि ती कुठं कुठे छेदते, D, C आणि D मध्ये. बघा त्यांना अनुक्रमे C व D मध्ये छेदते. L नावाची रेषा दोन्ही वर्तुळांना C आणि D मध्ये छेदते किंवा स्पर्श करते. जर वर्तुळाच्या त्रिज्या, छेदते म्हणण्यापेक्षा स्पर्श करते महत्वाचं आहे, जर वर्तुळाच्या त्रिज्या अनुक्रमे 4 व 6 सेंटीमीटर असेल, पहिल्या वर्तुळाची त्रिज्या या ठिकाणी 4 सेंटीमीटर आहे, दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या 6 आहे. बघा ही इथे 6, ही 4, ही 4, ही 6, इथून इथपर्यंत सुद्धा 6. ओके. त्याच्यानंतर काय म्हटलं त्यांनी, तर रेख सीडीची लांबी काढायला सांगितली. आणि रेख सीडीची लांबी आपल्याला या ठिकाणी काढायला सांगितली. सुरुवातीला मी काय केलं बाळांनो, बघा दोन्ही वर्तुळांचे केंद्रबिंदू जोडले. तो AB नावाचा रेषाखंड तुम्हाला दिसतो. पहिल्या वर्तुळाचा केंद्र आणि दुसऱ्या वर्तुळाचा केंद्र जोडला, तो AB रेषाखंड झाला. त्याच्यानंतर पहिल्या वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि त्याची जी स्पर्शिका आहे, स्पर्शिकेचा स्पर्शबिंदू हा जोडला, तो AC मिळाला. नंतर बिलकुल तेच केलं, दुसऱ्या वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि स्पर्शिकेचा स्पर्शबिंदू D हा जोडला, तुम्हाला BD मिळाला. त्याच्यानंतर काय केलं बघा, तुम्हाला हे माहिती आहे, ह्या वर्तुळाच्या ह्या स्पर्शबिंदू जवळ ही त्रिज्या आणि स्पर्शिका एकमेकांना काटकोनात असतात, म्हणजे ह्या ठिकाणी 90 अंशाचा कोन झाला. ओके. त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी ह्या स्पर्शबिंदू पाशी ही त्रिज्या आणि स्पर्शिका एकमेकांना काटकोनात असतात, नाही का, लंब असतात या ठिकाणी. आणि मग ह्या ठिकाणी तुमचा काय झाला, 90 अंशाचा कोन झाला. कुठला गुणधर्म आहे, स्पर्शिका त्रिज्या हा गुणधर्म वापरून ह्या ठिकाणी 90 अंशाचे कोन आपण ह्या ठिकाणी दाखवले. मग काय केलं बाळांनो, बघा मग आता ही स्पर्शिका दोन्हींना छेदते, इथे 90-90 चे कोन आहेत. मग मी इथून बघा याची त्रिज्या 4 आहे आणि याची त्रिज्या कंप्लीट 6 आहे. पण मी काय केलं, ह्याच्या मापा इतका ह्या कोनातून, ह्या केंद्रबिंदूतून तर BD ह्या त्रिज्येवरती असा लंब टाकला, डॉट 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 डॉट, नाही का, एकरूप ह्या रेषेला समांतर, ह्या रेषेला समांतर असणारा असा रेषाखंड AM काढला. बघा डॉट डॉटने दाखवलेला आहे. आणि तो ह्या ठिकाणी लंब आला, काटकोनात आला. मग
हे बघा इथं काटकोन झाला, ह्या ठिकाणी काटकोन झाला आणि ह्या ठिकाणी सुद्धा काटकोन झाला. तुम्हाला एक चौकोन मिळतोय. आता ह्या ठिकाणी मी चौकोन वाचतो बघा, ACD आणि M पर्यंत जिथे छेदले ना त्याला M नाव बिंदू दिलेले आपण. इथून जो लंब काढलेला आहे याच्यावरती याला M नाव दिलं. मग जो चौकोन तयार झाला ACDM हा कोणत्या प्रकारचा चौकोन तयार झाला लक्षात घ्या. इथे काटकोन आहे, इथे काटकोन आहे, इथे काटकोन आहे. 100% ह्या ठिकाणी सुद्धा काटकोनच येईल. का काटकोन येईल? कारण चौकोनाच्या चारी कोणांच्या मापांची बेरीज 360 अंश असते. राईट. 360 पैकी हा 90चा, हा 90चा, हा 90चा, आता हा उरलेला सुद्धा 90चा. बघा पहिले तिन्ही 1 2 3 हे तिन्ही 90चे घेतले. उरला कोणता तुमचा? हा कोण उरला होता नाही का. आणि तो उरला म्हणजे तो त्याला कसं वाचलं मी CAM. CAM म्हणजे हा कोण, हा सुद्धा तुमचा किती अंशाचा झाला? 90चा. म्हणजे हे चारी कोण तुमचे कसे झाले? 90चे. ज्यावेळेस चौकोनाचे चारी कोण 90 असतात त्यावेळेस तो चौकोन आयत असतो, एक तर चौरस असतो. चौरस केव्हा होईल? चारी बाजू समान असतील तेव्हा. पण या ठिकाणी चारी बाजू समान नाहीयेत नाही का. म्हणून या ठिकाणी चारी कोण सारखे आहेत म्हणजे 100% हा चौकोन कोणत्या प्रकारचा? आयत आहे. आणि म्हणून मी खाली लिहिलं चौकोन ACDM हा आयत आहे कारण त्याचे सर्व कोण काय आहेत? काटकोन आहेत. जर सर्व कोण काटकोन असतील बाळांनो मग आयताचा गुणधर्म असा सांगतो त्याच्या सम्मुखभुजा एकरूप असतात. म्हणजे काय? AC ची जेवढी लांबी असेल तेवढीच लांबी DM ची असेल नाही का. ही 4 असेल तर ह्या ठिकाणी 4 लिहिली बघा DM. DM 4 तर उरलेला तुमचा MB 2 होईल. का 2 होईल बरं? कारण ह्या वर्तुळाची त्रिज्या 6 आहे. जर हे अंतर तुमचं 4 तर असं इथपर्यंत 4 झालं तर उरलेलं 2 होईल. 6 4 आणि 2 किती झाले तुमचे? 6. कारण वर्तुळाची त्रिज्या 6 आहे. एवढं अंतर 6 असेल तर हे सुद्धा 6. मग हे जर तुमचं याच्याप्रमाणे 4 झालं तर उरलेलं अंतर ह्या ठिकाणी किती असलं पाहिजे? तुमचं 2 असलं पाहिजे. कोणतं? मग ते B पासून M पर्यंत किंवा M पासून B पर्यंतचं अंतर तुमचं 2 झालं. आणि A पासून B पर्यंतचं अंतर 4 आणि 6, 6 आणि 4 10. AB किती झाला तुमचा? 10 झाला. आणि MB किती झाला तुमचा? 2 झाला. आता आपण काय काढणार आहोत? AM काढणार आहोत. मग आता उरलेलं बघा, मग त्रिकोण AMB ह्या काटकोन त्रिकोणात. आता बघा त्रिकोण कुठून स्टार्ट झाला? AMB म्हणजे इथे काटकोन आहे, इकडे काटकोन, तर ह्या ठिकाणी सुद्धा काटकोन. मग ह्या काटकोनाच्या समोर AB हा तुमचा कर्ण झाला. मग पायथागोरसचं प्रमेय वापरलं. कर्ण ABचा वर्ग, ABचा वर्ग लक्षात घ्या. इथे काटकोन आहे, काटकोनात कर्ण ABचा वर्ग बरोबर. काटकोन करणारी बाजू पहा. मग आता काटकोन करणारी ही बाजू आणि ही एक बाजू म्हणजे कोणती बाजू घेतली सांगा मला आता? कर्ण ABचा वर्ग इथे लिहिला बरोबर. AM A पासून M पर्यंत ही एक काटकोन करणारी बाजू AM चा वर्ग अधिक B पासून M पर्यंतचा वर्ग म्हणजे BM चा वर्ग. चला आता AB ची किंमत, AB म्हणजे ह्या केंद्रबिंदू पासून या बिंदू पर्यंतचं अंतर 4 आणि 6, 6 आणि 4 किती झाले? 10. म्हणून या ठिकाणी AB चा वर्ग 10 लिहिला, 10 चा वर्ग बरोबर. AM आता AM माहित नाही तुम्हाला, इथून इथपर्यंत AM वर्ग जसाच तसा अधिक BM, BM बघा किती? BM तुमचा 2चा वर्ग आहे की नाही? 2चा वर्ग. मी इथे लिहिला 10चा वर्ग 100. AM चा वर्ग जसाच तसा अधिक 2चा वर्ग किती आहे तुमचे? 4. आणि म्हणून AM चा वर्ग बरोबर ह्या 100तनं हे 4 वजा केले, 4 100कडे गेले तर वजा होतील. मग 100तनं 4 वजा गेल्यानंतर 96 उरलेत आहे की नाही? म्हणून AM वर्ग बरोबर किती झाले? 96. वर्गमूळ घेतलं AM बरोबर वर्गमुळात 96. 96 कुठल्याही संख्येचा वर्ग नाहीये आहे की नाही? पण 96 मध्ये एक वर्ग संख्या आहे. 16 गुणिले 6 16 96 होतात बघा. आणि म्हणून मी 96 ची कसे अवयव घेतले? 16 गुणिले 6 16 96. आणि मग 16चं वर्गमूळ 4 आणि 6चं वर्गमूळ निघत नाही म्हणून ते काय तसंच तसं. मग AM ची किंमत बघा, A पासून ह्या टोकापर्यंत याची किंमत 4 वर्गमुळात 6 आली. कुठून इथपर्यंत? अहो तसंच बिलकुल CD असेल कारण AMचं जेवढं अंतर आहे तेवढंच CDचं अंतर आहे कारण त्या आयताची सम्मुख बाजू आहे. लक्षात ठेवा AM म्हणजेच काय? CD, कारण ती आयताची सम्मुख बाजू. म्हणून
सीडी बरोबर एम लिहिलं, एक वरून मी इथे लिहून ठेवलेलं तर आयताची सम्मुख बाजू सीडी बरोबर एम याचा आधार घेतला, सीडी एम, मग सीडी जशीच तशी एम ची किंमत किती 4 वर्गमुळात 6 आणि आपल्याला नेमकी तीच काढायला सांगितली होती, रेख सीडीची लांबी काढायला सांगितली, ती किती आली तुमची 4 वर्गमुळात 6. आता याच्यामध्ये काही स्टेप्स मी कमी केलेल्या आहेत मित्रांनो, त्या तुम्ही आवश्यकतेप्रमाणे लिहा. ह्या अतिशय महत्वाच्या जेवढ्या स्टेप्स होत्या, आवश्यक पायऱ्या होत्या, तेवढ्या पायऱ्या मी घेतलेल्या आहेत. बाकीचा बदल तुम्ही आकृतीमध्ये करून असं उदाहरण या ठिकाणी लिहून घ्या. या ठिकाणी हा सराव संच आपला संपलेला 3.2. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.